किट सौजन्य, गॅलरी सौजन्य, टी शर्ट सौजन्य, फ्लेक्स सौजन्य, अमित झेंडे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि लोकनेते नामदार दादासाहेब जाधवराव क्रीडांगण दिवे या मैदानावरती मात्र क्रिकेटचा महासंग्राम रंगला जातोय। हिवरे संघ 12वा अद्याप उपस्थित नाहीये। पिसर्वे संघाचा आलाय, हिवरे संघाचा लवकरात लवकर या। मॅन्युअल स्कोरर म्हणून देखील स्कोरर सर या ठिकाणी या, ही देखील विनंती असणार आहे। त्यानंतर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आली जाते। एका बाजूने नकुल, दुसऱ्या बाजूने दत्ता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। तर गोलंदाजी मार्कवर सच्च षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाज अविनाश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। अविनाश कटके आपण पाहतोय पुरंदर टेनिस क्रिकेट मधलं फार मोठं नाव मात्र जे पाहायला मिळतंय आणि निश्चित रूपाने गोलंदाजीच्या माध्यमातून अविनाश आला गेलाय। षटक क्रमांक पहिलं सोपवलं जातंय। पंच देखील प्रदीर्घ अनुभव असणारे पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तदनंतर 6 षटकांचा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसभरामधला सामना क्रमांक 5 जो मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल। एका बाजूने पिसर्वे वॉरियर्स संघ आहे, दुसऱ्या बाजूने हिवरे थंडर्स, या दोन संघांमध्ये मात्र सामना क्रमांक 5 रंगला जातोय। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अविनाश कटके। तर स्ट्रायकर एंडवरती षटकारांचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं बाहुबली फलंदाज अर्थात नकुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। लेज दी प्ले पंचांचा इशारा आला जातोय। सामन्याला मात्र सुरुवात अविनाश कटके सज्ज, पुन्हा एकदा नकुलसाठी पंचांच्या डाव्या हाताला पार करत हा चेंडू पहा, बिग हिट केलाय, पहिला चेंडू खोदून काढलाय, वाघाची दाढ फोडला पहाड, खणखणी देतोय 4 रन चौकार। फटकाचा ध्वजार हा मारला चौकार। ग्रामपंचायत दिवे अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार। आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरो चेंडूवरती चौकार मात्र या ठिकाणी आला जाईल। चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडतंय, श्री गणेश होतोय आणि 4 धावा धावफलकामध्ये लागलेले देखील पाहायला मिळतात। पुन्हा एकदा अविनाश कटके गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। हा चेंडू पुन्हा एकदा पहा, रिवर्सचा प्रयास झालाय, त्या ठिकाणी झेल घेण्यासाठी देखील पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तोपर्यंत पहा 2 धावा घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच होतोय, 2 धावा येतील, 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 6 धावा 6 रन 6 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय। अविनाश खटके आपण पाहतोय गोलंदाजी करतोय। निश्चित रूपाने जर पाहायला गेलं पिसर्वे वॉरियर्स संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर हिवरे थंडर्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय, परंतु कोण आता बलशाली ठरणार हे देखील गरजेचं आहे। हा चेंडू पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा नक्कीच त्या पाहायला मिळत होता, तोपर्यंत पहा चेंडू मात्र खोदून काढला जाईल। एक सिंगल घेण्यासाठी पलायन केलंय आणि सिंगलच्या स्वरूपात एक धाव नक्कीच आली जाते, धावफलक 1 ने वाढेल। 7 धावा धावफलकावरती आहे, 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते। 7 म्हणलं की 07 MS धोनी यांची आठवण झाल्याशिवाय आल्याशिवाय राहणार नाही। 07 म्हणलं की कुल कॅप्टन आठवल्याशिवाय राहणार नाही। 07 म्हणलं की चेन्नई सुपर किंग आठवल्याशिवाय राहणार नाही। 07 म्हणलं की मॅच फिनिशर षटकार आठवल्याशिवाय राहणार नाही आणि तदनंतर 07 म्हणलं की मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन संघातील मात्र फॅन फॉलोवरचं स्टेटस युद्ध आठवल्याशिवाय राहणार नाही। 07 माही वाढदिवस मात्र निश्चित रूपाने 7 तारखेला असतो आणि तदनंतर 7 क्रमांकाची जर्सी घालून पूर्णपणे टीम इंडियासाठी फार मोठं योगदान आता जरी रिटायर्ड होताना जरी पाहायला मिळत असेल, परंतु कोचची भूमिका निश्चित रूपाने त्यांची टीम इंडियासाठी फार महत्त्वपूर्ण आहे। धावफलक स्थिर असेल, मेंटर म्हणून निश्चित रूपाने भूमिका पूर्णपणे पार पडताना पाहायला मिळत आहेत। गोलंदाज सज्ज आहे। हा चेंडू पहा पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे, त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल, तोपर्यंत धाव घेण्यासाठी पलायन देखील झालं होतं, परंतु नकार दत्ताकडून कळवला, थांबलेत थबकलेत आणि तदनंतर चेंडू डाट होताना पाहायला मिळेल। 7 धावा धावफलकावरती आहेत। पुन्हा एकदा अविनाश कटके गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। हा चेंडू पहा पुढे होऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टँडिंग डाऊन दी विकेट घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे होता। डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय, पंचांकडे अपील देखील झालं होतं, परंतु अपील फेटाळलं जाईल। षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा धावफलकावरती मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय हिवरे थंडर संघात झालेला पाहायला मिळत आहेत। पहिला सामना आपण पाहिला जेजुरी जागवार संघ विरोधामध्ये हिवरे हा संघामध्ये झाला। त्या सामन्यामध्ये हिवरे संघाने विजय मिळवला। त्यानंतर पिसवरे आणि झेंडेवाडी या संघामध्ये मात्र लढत क्रमांक 2 झाली। झेंडेवाडी संघाने ती लढत मात्र विजयी केली। त्यानंतर झेंडेवाडी आणि हिवरे या दोन संघांमध्ये लढत क्रमांक 3 संपन्न झाली। त्यामध्ये झेंडेवाडी संघ पूर्णपणे विजयाची पताका फडकवताना पाहायला मिळाला।
त्यानंतर चौथा सामना या अगोदरचा आपण पाहिला जेजुरी जॅगवार आणि पिसर्वे या दोन संघांमध्ये झाला. त्या सामन्यामध्ये जेजुरी जॅगवार या संघाने मात्र सामना विजय करताना आपण पाहिला. तर आत्ताचा सामना कोण विजय करणार, पिसर्वे की हिवरे, हिवरे की पिसर्वे, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज सज्जा. हा चेंडू पुन्हा एकदा दर्जा दाखवणारा चेंडू पूर्णपणे म्हणावा लागेल. पहिलाच चेंडू प्रतीक मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून डॉट करताना पाहायला मिळेल. बेड्या घालण्याचं काम दत्ताच्या पायामध्ये केलं जाते आणि ह्या प्रकारची गोलंदाजी निश्चित रूपाने करावी लागेल. व्हेरिएशन जर पाहायला गेलं तर आउट स्विंग, इन स्विंग, इनसाइड आउट अशी मात्र गोलंदाजी पूर्णपणे जी पाहायला मिळते आणि दर्जेदार पद्धतीने गोलंदाज करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पहा ऑफस्टिकच्या दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच दत्तासाठी होता, परंतु पंच कळतायत वाईट बॉल, खराब चेंडू, सोयर चेंडू. धावफलक एकाने वाढेल आणि 9 धावसंख्येवरती धावफलक देखील जाऊन पोहोचलेला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती 9 रन पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार पूर्णपणे तेज तर्रार भन्नाट मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. थांबवलं गेलंय, रोखलं गेलंय फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. 9 धावसंख्येवरती प्रतीक आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दत्ता आणि कुणाल ही जोडी मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला आलेच, सलामीला साजेशी कामगिरी करावी लागेल. सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा संत आणि शांत खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु शांततेचं रूपांतर अशांततेमध्ये होणार का, वादळी खेळी होणार का, ही शांतता वादळापूर्वीची आहे की काय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. गोलंदाज प्रतीक सज्जा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी विकेट समोरच्या दिशेने स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने झालाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आपण पाहतो अविनाश कटके स्वतः चेंडूवरती जाईल, तोपर्यंत एक सिंगल आली. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती जे आतापर्यंत आलेला पाहायला मिळतात. 10 रन 10 धावसंख्येवरती निश्चित रूपाने धावफलक जाऊन पोहोचलंय. हिवरे थंडर्स आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. अजूनही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभी आहे, तंबू ठोकून उभी आहे आणि अशा प्रकारची सुरुवात निश्चित रूपाने जी संत गतीने होती अशांततेमध्ये बदलणार का, याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष. हा चेंडू फुलटॉस निश्चित रूपाने पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक खूप दूरवर चेंडूवरती आला, जाईल तोपर्यंत स्क्वेअर लेग चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, फरार, कणखणीत चौकार, 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये धावफलक देखील वाढेल आणि 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 रन 14 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. प्रगतीपथावरती प्रतीक मारा करतोय. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वाईड आला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट येताना पाहायला मिळाला. त्यानंतर एक सिंगल देखील येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि ह्याच चेंडूवरती मात्र नकुलच्या बॅटमधून एक खरपूस समाचार घेतलेला चौकार देखील पूर्णपणे पाहायला मिळाला. 4 चेंडू पूर्णपणे टाकतोय आणि टोटली 6 धावा खर्च करताना पाहायला मिळेल. हा चेंडू पहा समोर फटका पूर्णपणे खेळून काढलाय अविनाश कटके. आपण पाहतो त्या ठिकाणी सज्ज असेल मिडॉनच्या दिशेने, तोपर्यंत पहा एक सिंगल निश्चित रूपाने घेतली जाईल. धावफलक एकने वाढेल आणि धावफलकावरती 15 रन 15 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स. बिनबाद 15 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण पहा वारंवार बदललं जाते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता जर पाहायला गेलं तर डावकर हाताचा घनाघाती फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूने नकुल देखील आक्रमक रूप नक्कीच कोणत्या दिशेने धारण करू शकतो. हा चेंडू पहा त्या ठिकाणी लॉंगऑफच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, परंतु त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होईल. तोपर्यंत धावासाठी धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलक 2 ने वाढेल. 2 धावा आताच्या आहेत. धावफलक 2 ने वाढेल. तिसऱ्या पंचांचा निश्चित रूपाने इशारा घेतला आणि पंच देखील कळवतात चौकार आहे. सीमारेषेला अगदी स्पर्श करून पाय लागला असावा. चौकाराचा इशारा मात्र पंचांकडून आला जाईल. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती आपण पाहूया आतापर्यंत 19 धावा ज्या पूर्णपणे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 19 धावसंख्येवरती धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचलाय. प्रयत्न अतिशय सुरेख होते, प्रयत्नांची पराकाष्ठापणाच लावली होती, परंतु अपयश मात्र निश्चित रूपाने येताना पाहायला मिळेल. परंतु 100% योगदान आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक देताना देखील पाहायला मिळाला. धावफलक 19 धावा. षटकं संपली जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपता हिवरे थंड संघाच्या खात्यावरती 19 धावा 19 रन अपूर्णपणे पाहायला मिळत आहेत. पिसर्वे संघासाठी मात्र सामना खूप महत्त्वपूर्ण असेल. करा अथवा मरा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासाठी असणार आहे. आता मात्र लढावात लागेल, लढा द्यावात लागेल, कारण विजय महत्त्वपूर्ण असणार आहे.
हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय, मोठा प्रहार, चेंडू हवे झेल झाला आणि धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला बसला जाईल. नकुल मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय, फलंदाज बाद. प्रज्योत आपण पाहतोय दर्जेदार झेल सीमारेषेच्या अगदी जवळपास लॉंगमच्या दिशेने टिपतोय आणि तदनंतर मात्र विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये जी मिळाली जाईल. पहिला धक्का, पहिला मासा मात्र नकुलच्या रूपाने जो सापडला जाईल निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये. हिवरे थंडर्स संघाला मात्र पहिल्या क्रमांकाचं खिंडार जे मैदानाच्या आतमध्ये पडलं जाते, परंतु आता नवीन फलंदाज कोण येणार त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं, मैदानाच्या आतमध्ये थांबणं नक्कीच गरजेचं असणार आहे. लेदर बॉल क्रिकेटचा देखील मनोज ढगारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता येतोय आणि लेदरचा देखील प्रचंड असा अनुभव मनोजच्या खांद्यावरती नक्कीच असणार आहे. आपण पाहतो या पुरंदर तालुक्यातून अनेक मात्र हिरे लेदर क्रिकेटला देखील मिळालेत, टेनिस क्रिकेटला देखील मिळालेत आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर लेदर क्रिकेट खेळत असताना IPL मध्ये मात्र अतिशय दर्जेदार भूमिका ऋतुराज गायकवाड आपल्याच तालुक्यातील असणारा हा खेळाडू निश्चित रूपाने पाहायला मिळत होता आणि तदनंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्याची आगीकूच निश्चित रूपाने होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती सुरू असलेलं आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट जर म्हणलं तर निश्चित रूपाने अगदी काही वर्षापूर्वीचा काळ आठवा, 5 ते 6 वर्षापूर्वी अगदी काही गावांमध्ये, महत्त्वपूर्ण गावांमध्ये मोठमोठाले लोक फक्त टेनिस क्रिकेटचे सामने भरवायचे. तदनंतर जर पाहायला गेलं तर गावातील एक संघ निश्चित रूपाने निर्माण करायचा, इकडून तिकडून प्लेयर गोळा करायचे आणि तदनंतर त्या गावामध्ये खेळायला जायचं, खेळायचं, गावाचं नाव लौकिक करायचं. तदनंतर जर पाहायला गेलं तर गावातील पंच, गावातील सर्व खेळाडू, गावातील आयोजक आणि तदनंतर मात्र क्रिकेटला आलेलं स्वरूप आपण निश्चित रूपाने पाहत होतो. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण समोर दिशेने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती प्रज्योत पूर्णपणे आला जाईल तोपर्यंत एक सिंगल घेण्यासाठी प्रयत्न होतोय. एका धावेने निश्चित रूपाने समाधान देखील मानावं लागेल. धावफलक 1ने वाढेल. राहुल गटके सरांचा संघ देखील आपण पाहतो पुरंदर तालुक्यामध्ये निश्चित रूपाने एक मातब्बल बालटेशाली संघ म्हणून निश्चित रूपाने तो संघाकडे निश्चित रूपाने जो पाहायला मिळायचा. पंचक्रोशीतून मात्र हा संघ निश्चित रूपाने खेळाडू एकत्र यायचे आणि तदनंतर संघ घडवला जायचा. ते संघ आपण पाहतो एक गाव एक या स्पर्धेतून निश्चित रूपाने उदयास आले. तदनंतर इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेसारखी लीग निश्चित रूपाने जी आपल्या समोर जी ठेवली गेली आणि तदनंतर त्या लीगच्या माध्यमातून अनेक लीग आपण पाहतोय. आज देखील जर तुम्ही यूट्यूबवरती पहा आणि तदनंतर पुणे जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा, 50 ते 55 स्पर्धा आज देखील या पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीला समांतर फटका खेळलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत सिंगल घेतली. तदनंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी दाद देखील मागितली जाईल. फार मोठं अपील पूर्णपणे म्हणावं लागेल. तोपर्यंत धाव घेणार का, नकार कळवलाय. 2 धावसंख्येने समाधान आणि तिसऱ्या पंचांची भूमिका देखील या ठिकाणी घेतली जाईल. डायरेक्ट हिट अविनाश कटकेने आपण पाहिलं केलेली जी पाहायला मिळाली. काय दर्जेदार हिट पाहायला मिळते पहा. अतिशय दूरवरचा हा चेंडू होता आणि तदनंतर मिडल स्टंप पूर्णपणे उडवताना जो पाहायला मिळालाय. NMC पिसर्वे संघाचा निश्चित रूपाने कर्णधार म्हणून अविनाश कटकेकडे पाहायला जातं आणि भूमिका पहा अतिशय दर्जेदार आपल्या संघासाठी देखील बजावतोय. या ठिकाणी प्रयत्न तर अप्रतिम झाला होता आणि तदनंतर पहा हा चेंडू थोडासा मात्र खेळाडू निश्चित रूपाने पोहोचलाय आणि तदनंतर चेंडू एस्टेनवरती आदळला असावा आणि नॉट आउटचा इशारा निश्चित रूपाने तिसऱ्या पंचांचा आला जाईल. सर आत्ताच्या धावा 2 का? 2 धावा आत्ताच्या येतील. 5 चेंडू झालेत, अजून 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. अविनाश खटके आपण पाहतोय संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला होता. पहिले 5 चेंडू अतिशय दर्जेदार केलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली, तदनंतर दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथा चेंडू डॉट, 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा आल्यात आणि आता अंतिम चेंडूवरती काय घडणार हे पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अविनाश खटके तर स्ट्रायकर एंडवरती मनोज ढगारे पूर्णपणे पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण नाहीला सन्मानाने खेळून काढला. त्या ठिकाणी समोर दिशेने क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत एक सिंगल घेण्यासाठी प्रयत्न. मी क्रिकेटबद्दल नक्कीच सांगत होतो. इंडियन प्रीमियर लीग आली, तदनंतर मात्र
लीग पद्धतीने तालुक्यातील मात्र संघ घ्यायचे, 16 संघ मालक निवडायचे, संघ मालकांनी मात्र संघातील खेळाडू निवडायचे. तदनंतर जर पाहायला गेलं तर आयकॉन आले आणि मोठे मोठे आयकॉन आपल्या गावातील स्तरावरील स्पर्धांमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या पुरंदर तालुक्यामध्ये आपण पाहतोय गावातील निश्चित रूपाने तालुक्यातील खेळाडूंना संधी मिळावी या उद्देशाने मात्र हा क्रिकेटचा महासंग्राम ह्या मैदानावरती रंगला जातोय. तालुक्यातील सर्व खेळाडू एकत्र आले, त्यानंतर 1200 पॉईंट प्रत्येक संघ मालकाला दिले गेले आणि तदनंतर त्या 1200 पॉईंट मध्ये 15 खेळाडू बसवायचे. मग कोणते घ्यायचे, कोणते बाहेर ठेवायचे, कोणत्यांना मात्र संघामध्ये स्थान द्यायचं हे मात्र संघ मालकाने ठरवायचं असतं. आणि तदनंतर भव्य दिव्य क्रिकेटचा महासोहळा या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत एक सिंगल निश्चित रूपाने घेण्याचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव निश्चित रूपाने घेतली जाईल. 2 धावा येतील, धावफलक 2 ने वाढेल आणि धावफलकावरती 26 धावा आहेत. 26 धावसंख्येवरती धावफलक आहे. 16 तारखेला या स्पर्धेचं ऑक्शन झालं आणि तदनंतर मात्र संघ पडले, संघ लॉट्स पडले. त्यानंतर सरावाला खेळाडूंची सुरुवात झाली. आपल्या खेळाडूंमध्ये बॉन्डिंग करायला, सराव कुठे करायचा ह्या मैदानावरती अनेक खेळाडू सरावासाठी देखील येताना पाहायला मिळाले. परंतु तदनंतर मात्र सोन्याचा दिवस उगवला 28 तारीख आणि तदनंतर उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 या मैदानावरती संपन्न होतोय. उद्या मात्र सुपर 8चा थरार, सुपर 8च्या लढती आणि याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा, अर्थात मेगा फायनलचा दिवस आपण अंतिम दिवशी निश्चित रूपाने पाहणार आहोत. पुन्हा एकदा पहा, हा चेंडू मात्र त्या ठिकाणी सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल तोपर्यंत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय, 2 धावा तर येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? फेका असता व्यस्त आणि आंधळा मागतो 1, देव देतो 3. अशा 3 धावा आत्ताच्या येतील. धावफलक 3 ने वाढेल आणि धावफलकावरती 30 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावरती सुरू असलेलं पाहायला मिळते. आता मात्र हाणामारी करावं लागेल, फटकेबाजी चढवावी लागेल, कारण धावांचा पाऊस जितक्या धावा या मैदानावरती बनवतील तितक्या मात्र कमी असणार आहे. कारण सकाळ सत्रापासून पाहतोय अनेक खेळाडूंनी, अनेक संघांनी मात्र धावाचा डोंगर देखील खोदून काढलाय. काही गोलंदाजांनी देखील करामत दाखवली आणि धावा देखील रोखल्या गेल्यात. परंतु दोन्ही संघ आता मातब्बल आहेत आणि दोन्ही संघांसाठी सामना महत्त्वपूर्ण आहे. डू ऑर डाय अशी लढत सर्व संघासाठी निश्चित रूपाने असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रतीक षटक क्रमांक 4. हा चेंडू पहा, दिशाहीन गोलंदाजी पूर्णपणे पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉल नक्कीच पंचांनी कळवलाय. धावफलक 1 ने पुन्हा एकदा वाढतंय. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हिवरे थंडर संघाच्या खात्यावरती लागलेल्या पाहायला मिळतात. 9.30 च्या सरासरीने पूर्णपणे ह्या धावा बनवल्या जात आहेत आणि ह्या धावा नक्कीच निश्चित रूपाने कुठून काढाव्या लागतील. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास कलेक्ट करेल अविनाश कटके, तोपर्यंत धाव देखील घेतली जाते. 1 सिंगल, धावफलक 1 ने वाढेल. 32 धावा धावफलकावरती आहे. पुरंदर तालुका म्हणलं का निश्चित रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचा तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिलं जातं. 14 मे रोजी मात्र सोन्याचा दिवस उगवला आणि तदनंतर महाराजांचा जन्म, स्वराज्याच्या वारसाचा जन्म या पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्यावरती झाला. 32 वर्षापर्यंत आयुष्य असणारा आमचा राजा. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, खोदून काढण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने झालाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आलाय. मी संभाजी महाराजांबद्दल निश्चित रूपाने सांगत होतो, डोळे गेले तरी चालतील परंतु नजर माझी झुकणार नाही. जीभ कापली तरी चालेल पण शरण कोणापुढे जाणार नाही. डोळ्यांमध्ये सळ्या घातल्या तरी चालतील पण नजर माझी झुकणार नाही. माझा जीव गेला तरी बेहत्तर परंतु मी धर्म बदलणार नाही असा सांगणारा एकच राजा होऊन गेला. त्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज. आपल्याच या भूमीमध्ये फितूर जन्माला आले. छत्रपती संभाजी महाराजांना अडकवलं गेलं आणि तदनंतर मात्र 32 वर्षापर्यंतचं आयुष्य आपण पाहिलं संभाजी महाराजांचं. 32 वर्षापर्यंत जगले. अनेक लढाया छत्रपती संभाजी महाराजांनी केल्या आणि आयुष्यामध्ये एकही लढाई न हारलेला राजा म्हणजे आमचे छत्रपती संभाजी महाराज पूर्णपणे होत आहेत. आता कोण मात्र लढाई जिंकणार, कोण मात्र लढाई, ही लढाई कसली आहे, ही लढाई प्रतिष्ठेची आहे. ती लढाई कसली होती तर ती माझ्या स्वराज्याची लढाई होती. हे मात्र संभाजी महाराजांनी सांगून दिलंय. आता काय मैदानाच्या आतमध्ये निश्चित रूपाने विचार विनिमय थांबवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. पंच त्या ठिकाणी कळवतील, जो निर्णय असेल तो अंतिम ठेवावा लागेल. धावफलक 33 धावसंख्येवरती आहे. 33 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय प्रगतीपथावरती सुरू असलेलं पाहायला मिळतंय.
हिवरे थंडर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 33 तर आल्यात. आता अंतिम काही षटकं बाकी आहेत, त्या षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होतोय तर स्ट्रायकर एंड वरती डावकर हाताचा घणाघाती फलंदाज सलामीला आलेला दत्ता पूर्णपणे पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, वाघाची दौड दाखवली आणि 2 धावा सुरक्षितरित्या घेतल्या जातील. 2 धाव संख्येने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 35, लॉस ऑफ 1 विकेट, 35 धावा आहेत. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय दत्तासाठी. हा चेंडू फुलटॉचा निश्चित रूपाने पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चेंडू पूर्णपणे खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जातोय. अविनाश तोपर्यंत पहा पुन्हा एकदा घेतली जाईल. 1 मोर सिंगल. धावफलक 1ने वाढेल. षटकं संपली जातात. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना हिवरे थंडर संघाच्या खात्यावरती लागल्यात. आता अंतिम 12 चेंडूंचा खेळ बाकी. तोपर्यंत ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे वाले बाबू गाना बजा दे. कार्यकर्ते अण्णा झेंडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं करेल आणि झेंडेवाडी संघासाठी सपोर्ट म्हणून निश्चित रूपाने उपस्थित आहे. शुभेच्छा देखील त्यांना त्यांच्याकडून मात्र संघासाठी असतील. गोलंदाज सज्ज प्रतीक. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल त्या ठिकाणी निसटलाय. तोपर्यंत पहा 1+1 2 धावा निश्चित रूपाने घेतल्या जातील. झेल केनाचा निसटलाय. दत्ता पवारचा झेल मैदान दत्ता भोसलेचा झेल मैदानाच्या आतमध्ये निसटला जातोय आणि सकाळ सत्रापासून 8वा पहिल्या सामन्यापासून मात्र नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये दत्ता उतरलाय आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्याचे 2 ते 3 झेल जे निसटताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय. मोठा प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आसपास परंतु चेंडू जाईल. बंदुकीतून गोळी सुटावी असा खणखणीत चौकार. 4 रन. हा चेंडू पहा पुन्हा एकदा थोडासा खाली वाईट बॉल. वाईट +1 2 आत्ताच्या येतील. वाढलं जाईल आणि 44 धावा. आले जातील.
गणेश म्हणलं की संकट मोचन आठवेन, गणेश म्हणलं की 14 विद्या आणि 64 कलांचा वर्धविनायक आठवेन. परंतु आता हा गणेश आपल्या संघासाठी संकट मोचक ठरणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर वाईट प्लस 1 धाव आली आहे. आतापर्यंत बऱ्याचशा धावा 8 धावा 2 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि झेल झालाय. गणेश मात्र ताळनाट ठरतोय. विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली. फलंदाज बाद. What does it take to gather the ones who are bold enough to take a leap? Jazz in the mix. Jazz in the mix. हा चेंडू पहा हार्डन हलक्याच्या हाताने मात्र खेळून काढतोय. सागर कुंभारकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तदनंतर मात्र जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय. तोपर्यंत धाव देखील एक आली जाईल. धावफलक 1 ने वाढेल. 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 45 45 धावसंख्येवरती धावफलक. 2 फलंदाज पूर्णपणे गारच झाले. 2 खिंडार मात्र मोठमोठाली जी हिवरे संघाला बसली जात आहेत. परंतु आता तदनंतर कमबॅक देखील फलंदाजांना करावं लागेल. परंतु दत्ता सलामीला आलाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पायरवून उभा आहे. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी संपर्क बॅट आणि बॉलचा होणार नाही. हा चेंडू वाटे. गोलंदाजी मार्को सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घडून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अविनाश कटके चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत एक सिंगल निश्चित रूपाने घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केला गेला होता सागरकडून, परंतु दत्ताने नकार कळवला आणि तदनंतर एक सिंगलने समाधान. धावफलक 1 ने वाढेल आणि धावफलकावरती 46 धावा. षटकं संपतायत. 5 षटकांचा खेळ संपतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. हिवरे दंडच प्रथमतः फलंदाजी करत असताना झालेल्या पाहायला मिळतील. आता शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक, निर्णायक षटक म्हणून या षटकाकडे नक्कीच पाहिलं जाईल. परंतु या षटकामध्ये किती धावा जमवल्या जाणार, किती धावांचा विक्रम रचला जाणार आणि नक्कीच किती धावांचं टार्गेट निश्चित रूपाने ठेवलं जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता फॉर्म मध्ये यावं लागेल दत्ताला. दत्ताचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि पाहता 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल. 48 धावा धावफलकावरती लागलेले आपण पाहतोय. आता मात्र आक्रमण चढावं लागेल. आक्रमक रूप धारण करावं लागेल. पाहायला गेलं तर क्रिकेट हा खेळ आहे. खेळताना जणू तो युद्धाचा आव आहे. म्हणूनच क्रिकेट मॅच त्याचं नाव आहे आणि मॅच जिंकायचे आता. परंतु कोण मॅच जिंकणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघटनांसाठी सामना खूप महत्त्वपूर्ण. आयुष षटक क्रमांक 6 घेऊन आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा पहा खोलवर टप्प्याचा होता. ब्लॉक होल मारा आणि तदनंतर इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न देखील होतोय. हा चेंडू देखील डॉट होताना पाहायला मिळेल. 16 वयाचा असणारा खेळाडू निश्चित रूपाने पाहायला मिळतोय. दत्ता जर पाहायला गेलं तर 40ची ओलांडेला हा खेळाडू पूर्णपणे पाहायला मिळेल. अर्थात दत्ताच्या निम्म्या वयाचा असणारा खेळाडू आयुष आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा एक धाव घेण्यासाठी प्रयत्न झालाय. तोपर्यंत फेक देखील होतीये. दत्ताबाद.
और अपने आस पे क्यूआर पेमेंट्स की आता प्रथमतः फलंदाजी करतोय. 48 धावा आतापर्यंत बनवल्यात. अंतिम षटक प्रगती पथावरती आयुषचं पाहायला मिळतं. एक सफलता देखील आयुषला निश्चित रूपाने मिळाली जाईल. 2 धावा निश्चित रूपाने धाव फलकावरती लागलेला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आयुष टू सागर. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. तोपर्यंत अविनाश खडके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 1+1 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने वाढेल आणि हिवरेज धंडर संघ संघाचा अर्धशतकी खेळ पूर्ण करतोय. अर्थात 50 धावा धावफलकावरती लागलेल्या पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. सागर आपण पाहतोय निश्चित रूपाने स्ट्राईकच्या दिशेने आहे. अंतिम षटकातील अंतिम काही चेंडू बाकी असलेले पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू फुलटॉस. पंचांचा इशारा मात्र बीमर चेंडू नो बॉल पंचांनी निश्चित रूपाने घोषित केलाय. आणि त्या ठिकाणी काय घडतंय? धावबादची शिकार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ठरतोय. विकेट सागर कुंभारकर बाद. अग थांब 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 पोरी, अशी जाऊ नको ग दुरी, चल झटकन ये माघारी. वॉरियर संघाला 53 धाव्यांचं लक्ष. 52 झाल्या. 53 बनवायच्यात. आता मी विनंती करेल हिवरे संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने पिसर्वे संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीताची मेजवानी. रायडर्स यांच्या विरोधामध्ये जेजुरी जॅग्वार या दोन संघांमध्ये सामना क्रमांक अंतिम 6व्या क्रमांकाची लढत आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. तरी बोथ कॅप्टन त्याला आपण टॉस करतोय. झेंडेवाडी आणि जेजुरी संघ कॅप्टन आपण टॉस करतोय.
क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. हिवरे संघ क्षेत्ररक्षण सजवा. तर पिसर्वे संघ सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. झेंजेवाडी विरोधामध्ये जेजुरी या दोन संघांमध्ये यानंतर सामना रंगला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या आणि संघाचे संघ मालक तंटामुक्ती समिती अध्यक्ष सन्मान्य श्री विठ्ठल शेठ झेंडे आणि व सर्व सहकारी सर्वांना विनंती असेल आपण या आपल्या शुभास्ते मात्र आपण टॉस मात्र या ठिकाणी करणार आहोत. विठ्ठल शेठ झेंडे आणि संपूर्ण सहकारी यांना विनंती असेल यानंतर सामन्याचा टॉस करण्यासाठी उपस्थित राहा. कॅप्टन आलेत का? झेंडेवाडी संघाचा कॅप्टन आहे. तर जेजुरी जॅग्वार संघ कॅप्टन पाठवा. जेजुरी जॅग्वार कॅप्टन आलेत का? अक्षय गायकवाड या. मनोज ढगारे आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मनोजच्या हातामध्ये जे सोपवलं जात आहे. दोन पंच देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहेत.
mix, the mix, the mix. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय अविनाश कटके सारखा मोठा फलंदाज 6 चेंडू खेळत 15 धावा बनवत पूर्णपणे बाद होताना पाहायला मिळेल. 17 झाल्यात वैयक्तिक 15 अविनाशच्या होत्या तर 2 धावा फक्त प्रज्योतच्या ज्या पाहायला मिळत होत्या. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सनी होली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा चेंडू पहा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल 1 2 3 झेल झाला आणि धक्का क्रमांक दुसरा लागोपाठची दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली जाते. सनी होले बाद. सतरा धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सनी होली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. बराचसा क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या खांद्यावरती देखील आहे आणि निश्चित रूपाने आतमध्ये मैदानाच्या करामत करताना पाहायला मिळत आहेत. सनी होले मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला आलेले 2 फलंदाज पूर्णपणे बाद होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने जर पाहायला गेलं तर अविनाश बाद झाला, दुसऱ्या बाजूने प्रज्योत देखील बाद होताना पाहायला मिळेल. तर सनी होले आणि ऋषिकेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र धावांचा पाऊस पाडावा लागेल, धावा बनवाव्या लागतील, धावा कुठून काढाव्या लागतील आणि हे आव्हान मोडलं जाणार का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सागर कुंभारकर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा सन्मानाने घेऊन काढला. त्या ठिकाणी चित्ररक्षक खूप दूरवरून चेंडूचा पाठला करेल तोपर्यंत 5 सिंगल घेण्यासाठी पलायन केलं. हे 1 धाव त्या ठिकाणी येते. एका धावेन धाव फलक 18 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलंय. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 18 धावा 53 धावांचा पाठला करत असताना पिसर्वे संघाच्या खात्यावरती आपण पाहतोय. जीवन का रास्ता आसान नहीं होता, जीवन का रास्ता आसान नहीं होता, जब तक न पडे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हातोडीचे घाव सोसावे लागतील, घन मात्र सोसावे लागतील, घनाने मात्र दगडावरती वार करावे लागतील आणि तदनंतर एक सुंदर मूर्ती देखील तयार होताना पाहायला मिळेल. ज्या देवाच्या आपण पाया पडतो, देवाची पूजा करतो, त्या देवाने देखील मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकाराने त्यावरती मात्र गाव सोसलेले गाव दिलेले असतात आणि तदनंतर सुंदर मूर्ती तयार होत असते. आता मात्र गाव कोण सजणार, कोण मूर्ती तयार करणार आणि कोण मात्र या पुरंदर प्रीमियर लीगचा किल्ला लढवणार हे देखील पाहणं गरजेचं. धावफलकावरती 19 धावा, षटक संपताय 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आता तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार यासाठी मात्र चर्चा विनिमय रंगलं जाते, चर्चा सदर रंगलं जाईल. तिसरं षटक मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय निश्चित रूपाने नकुलला मात्र षटक क्रमांक 3 घेऊन आमंत्रित पाचारण केलेलं आपण पाहतोय. थाली में नहीं दी जाती परिंदों को उड़ने की, वो खुद ही सवारी करते है आसमानों को छूने की. आता आसमान कोण छूणार आणि कोण मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाणार हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज सज्जा. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तोपर्यंत 5 सिंगल निश्चित रूपाने घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का, परंतु त्या ठिकाणी बाल बचावलाय. बाल मैदानाच्या आतमध्ये बचावला जाईल, वाचला जाईल आणि तदनंतर धाव देखील आली जाते. एका धावेन धावफलक निश्चित रूपाने वाढेल. धावफलक 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 20 धावसंख्येमध्ये धावफलक निश्चित रूपाने जाऊन पोहोचले. आता शेवटचे चेंडू 23 आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 33 धावा.
23 चेंडू 33 धावा 23 चेंडू. कोण सामना विजय करणार? पिसर्वे की हिवरे, हिवरे की पिसर्वे, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज या मैदानावरती करामत दाखवणार आणि या सामन्यावरती मात्र आपली विजयाची पताका फडकवणार. पुन्हा एकदा सज्जा. हा चेंडू पूर्णपणे फुलटॉस पूर्णपणे पाहायला मिळत होता. नकुलच्या रडारमधून चेंडू पूर्णपणे सुटला होता. नंतर जर पाहायला गेला तर सुनील होले पूर्णपणे बेट केलं जात आहे, थांबवलं जात आहे, रोखलं जात आहे. धावफलक 20 धावसंख्येवरती स्थिर आहे. शांत संत खेळ. सनी होले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करून चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत पहा धाव देखील आली जाईल ती एका धावेने समाधान मानलं जात आहे. धावफलक 1ने वाढेल. 21 धावा 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 21 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे 21 चेंडू शिल्लक असलेले पाहायला मिळत आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या अजूनही 32 धावा. हा चेंडू मोठा फटका खेळलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून डीप एक्स्ट्रा कव्हरचा चेंडूवरती पूर्णपणे आला जातोय. तोपर्यंत पहा धाव देखील घेतली जाईल ती एका धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा पूर्णपणे ज्या पाहायला मिळतील. 22 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलंय. 2 षटकं संपली आहेत, 2 विकेट देखील आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. सनी होले 3 चेंडू खेळलाय, 2 धावा बनवल्यात. 2-2 समीकरण पूर्णपणे स्कोअर बोर्डवरती लागलेलं देखील आपण पाहतोय. तोपर्यंत पहा हा चेंडू मात्र त्या ठिकाणी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होईल. तोपर्यंत एक सिंगल नक्कीच आली जाईल. धावफलक 1ने वाढेल आणि धावफलकावरती 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. सूर्य नकुल गोलंदाजी करतोय. 19 चेंडू 30 धावींची गरज आहे. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार झालाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु त्या ठिकाणी चुका होत आहेत. प्रायश्चित चौकाराच्या मदतीने धावफलक वाढेल आणि धावफलकावरती मात्र जर पाहायला गेलं तर 27 धावा पूर्णपणे लागलेल्या पाहायला मिळतात. 3 षटकं संपताय, 27 झाल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नगरीचे आपण पाहतोय पूर्णपणे ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या वर्चस्वाने ही स्पर्धा निश्चित रूपाने निर्माण होते. अर्थात आम्ही झेंडे साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होते. मी साहेबांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करेल. हा चेंडू जातोय सरळ सीमारेषेला आग लावणारा वाघाची दाढ फोडला पहाड होतो. बिग ब्लास्ट खणखणीत षटकारचे रान. षटकार आलाय. सिक्सर मैदानाच्या आतमध्ये सनी होलेच्या बॅट मधून आला जातोय. काय ताकद काय नजाकत. बरी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. सनी होले आता रंगरूप दाखवायला. सरपंच माननीय अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित मनोज ढाकारे. हा चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा गगनचुंबी फटका खेळून काढलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातंय आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. सनी होले बाद. आपली पावरे कायम कडक
साधने थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. धावा आपण पाहतो शिंदगड्यांच्या मोबाईलमध्ये धावफल कवती ज्या होताना पाहायला मिळतात. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या गावचे विकास पुरुष ज्यांनी मात्र आपल्या गावामध्ये विकासाची पताका झळकवली, ज्यांनी सामाजिक कार्य निश्चित रूपाने अनेक कार्य या संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये निश्चित रूपाने घडवून आणलेत आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सरपंच अमित झेंडे साहेब यांचं देखील शुभागमन आज या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा पहा, अतिशय दर्जा दाखवणारा चेंडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये साहेबांचं शुभागमन होतंय आणि फटक्यांची देखील आतिषबाजी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाला होता, परंतु मनोज देखील काचच्या गोलूचा चेला नसणार आहे. त्याने मात्र विकेट घेऊन मात्र दाखवून दिलंय की हम भी किसी से कम नाही. आणि तदनंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आपण पूर्णपणे पाहतोय. ऋषिकेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. झेल घेण्यामध्ये अपयश आलं, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. तोपर्यंत पहा धावफलक देखील वाढलं जाईल. ते 2 धावसंख्येने धावफलकावरती 41 धावा आहेत. 53 धावांचा जो पाठलाग करायचा आहे. 13 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धावा ज्या निश्चित रूपाने बनवायच्या आहेत, परंतु कशा पद्धतीने कुठून काढल्या जातील. मनोजवरती तर आक्रमण चढवलंय. 2 षटकार या षटकामध्ये आलेत. हा चेंडू पुन्हा एकदा एखादी बॅट त्या ठिकाणी होतून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवला जातोय. तोपर्यंत 5 षटक देखील संपलं जातंय. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ जमतोय. धावफलकावरती 3 बाद 41 धावा पूर्णपणे पाहायला मिळतील. 42 धावा त्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा आहेत. बारा चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. 11 धावा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. हा चेंडू पहा, पहिला चेंडू मात्र गगनचुंबी खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल त्या ठिकाणी निसटला जाईल. तोपर्यंत 1 धाव निश्चित रूपाने 1+1 अशा 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक 2 धावसंख्येने वाढेल. 44 धावा धावफलकावरती आपण आतापर्यंत पाहतोय. शेवटचे 11 चेंडू 9 धाव्यांची गरज. 11 चेंडू 9 धावा. झेल निसटला कारण इझी घेण्याचा प्रयत्न होता. क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटला इझी घेऊ नका, कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. संघर्ष पानास लावणारा खेळ हा आहे. अनेक खेळाडू झेल सुटल्यानंतर रडतात देखील आणि अनेक खेळाडू रडताना देखील पाहिलेत, परंतु या ठिकाणी पहा नो चान्स झेल झालाय आणि धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश बा. ठीक आहे. बंदी साधने थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. पदावरती असताना 4 बाद 44 धावा धावफलकावरती. आता गणेश आणि वैभव दोन्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. 2021 निश्चित रूपाने आज सरलं जाईल. उद्या मात्र 2022चा नवीन दिवस, नवीन वर्ष पूर्णपणे उजाडलं जाईल. या वर्षामध्ये काय घडलं याचा विचार करू नका. या वर्षामध्ये निश्चित रूपाने कोरोना आला, कोरोनाची महामारी आली, वैश्विक महामारी आली आणि तदनंतर आर्थिक परिस्थिती देखील देशाची ढासळताना आपण निश्चित रूपाने पाहिली. तदनंतर शाळा बंद झाल्या,
ह्या निश्चित रूपाने विद्यार्थ्यांचं नुकसान देखील होताना पाहायला मिळालं आणि तदनंतर क्रिकेट देखील बराचशे वर्ष बंद होतं आणि तदनंतर पुन्हा एकदा थोडीशी लाट कमी झाली आणि क्रिकेटचा महासंग्राम पुन्हा एकदा अनेक तालुक्या जिल्ह्यामध्ये आणि गावागावांमध्ये रंगताना देखील आपण पाहिला. धावफलक या चौकाराच्या मदतीने वाढेल. 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 5 धावा. 9 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्कवर नकुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप दूरवरून आला जाईल तोपर्यंत सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास केलाय आणि पाहता पाहता 1+1 2 धावा नक्कीच येतील. धावफलक 2 ने वाढेल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 50 धावा संघाच्या पूर्ण होत आहेत. पुन्हा हा चेंडू बाद सन्मानजनक समावेशन घेऊन काढलाय. त्या ठिकाणी एक सिंगल नक्कीच घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा नक्कीच येत आहेत आणि 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढलं जाईल. धावफलकावरती 52 धावा आपण पाहतोय. 52. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. सामना ह्या चेंडूवरती सामणार का अजून एक षटक आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण मित्रांनो हा खेळ क्रिकेटचा आहे परंतु या ठिकाणी पहा चेंडू गॅपमध्ये ढकललाय आणि सामना देखील खिशामध्ये नेतोय पिसर्वे वॉरियर्स. खूप खूप अभिनंदन पिसर्वे वॉरियर्स संघाचं देखील असणार आहे. आता जेजुरी संघ मैदानाचा ताबा घ्या. बल्ला जोरदार हल्ला कोण जिंकणार आहे ते सरपंच चषकचा मजबूत किल्ला. शब्दाला जगणारी लोकांसाठी जगणारी सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे ग्रामपंचायत दिवेचे कार्यक्षम कार्यकुशल विद्यमान सरपंच मान्य श्री अमित शेट झेंडे यांच्या अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2021 आलेल्या तमाम संघांचे खेळाडूंचे देणगीदार मान्यवरांचे आणि क्रिकेटच्या या खेळात जाण आणणाऱ्या क्रीडा शौकीनांचे मनापासून हार्दिक स्वागत दमदार स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. चला जेजुरी जागवार संघ क्षेत्ररक्षण साजवा तर सलामी जोडी दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये पाठवा. प्लेइंग 11 जेजुरी संघ प्लेइंग 11 जमा करा ही देखील विनंती असणार आहे. नंतर मी मात्र थांबेल तुम्ही थांबू नका आणि या सामन्याचा लेखाजोखा ऐकण्यासाठी जाऊया. आमचे समालोचक मित्र विजय साकोरे सर यांच्याकडे. धन्यवाद.